कुठल्या हॉटेलच्या मेनूवरती तुम्हाला ही डिश दिसणार नाही, पण महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक घरामध्ये बनणारी ही आवडती डिश आहे. कोणी वरणफळ म्हणतं, कोणी चाकोल्या, तर कोणी डाळफळ. आईच्या हातचा तो हरवलेला स्वाद. गरमागरम डाळफळ, वरती तुपाची धार किंवा कच्ची घाणीच्या शेंगदाणा तेलाची धार, सोबतीला कांदा, पापड आणि आईच्या हातचं लिंबाचं लोणचं. आहा, बाकी काहीच नको. आज पुन्हा एकदा आईच्या हातची ती चव तुमच्यासाठी घेऊन आलोय. 1 कप तुरीची डाळ घेऊया, जी आहे साधारणपणे 200 ग्रॅम. दोनदा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. काही लोक ही डिश बघून म्हणतील डाळ ढोकली आहे. भारतामध्ये खूप सारे पदार्थ आपल्याला असे एक दुसऱ्याशी मिळते जुळते दिसतील, पण प्रत्येक राज्याचा आपला स्वाद, आपले मसाले आणि आपली बनवायची पद्धत आहे. डाळफळ ही महाराष्ट्राच्या पारंपरिक चवीची ओळख आहे. धुतलेली तुरीची डाळ एका भांड्यात घेऊया. 5 कप पाणी घालूया याच्यामध्ये. अर्धा टीस्पून हळद घालूया आणि वरती झाकण ठेवून मंद आचेवर याला शिजत ठेवूया. वाटलं तर ही डाळ आपल्याला कुकरमध्ये पण शिजवता येईल. कुकरमध्ये शिजवताना 3 कप पाणी पुरेसं होईल. डाळ व्यवस्थित शिजायला हवी. 3 ते 4 लोकांसाठी जेवण या रेसिपीने पुरेसं होईल. 2 कप कणिक घेतली आपण, जी आहे साधारणपणे 250 ग्रॅम. 1 टेबलस्पून तेल आणि 1 टीस्पून मीठ. 1 कप पाणी घेऊन पीठ मळायला चालू करूया. थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायची आहे. खूप घट्ट पण नकोय कणिक आणि खूप सैलसर पण नकोय. हे बघा, अशी असली पाहिजे. वर थोडंसं तेल लावूया आणि याला कव्हर करून ठेवूया 20 मिनिटासाठी. कुकरमध्ये जर आपण डाळ शिजवत असू तर 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होऊन जाते. डाळ आपण इथे 40 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. डाळीला व्यवस्थित असं विस्क करून घेऊया, म्हणजे ती छान एकजीव होईल. कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया. 1 टीस्पून मोहरी, दाणे फुटायला लागले की 1 टीस्पून जिरा, 2 टीस्पून बारीक चिरलेलं लसूण. 2 मिनिटं परतून घेऊया. लसूण हलकं असं तांबूस झालं पाहिजे. आता घालूया 15 ते 20 कढीपत्ता. 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या तोडून घालूया याच्यामध्ये. 2 मिनिटं सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आता घालूया अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट. महाराष्ट्रीयन फ्लेवरसाठी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालणं जरुरी आहे. 2 टेबलस्पून किसून घेतलेलं सुकं खोबरं याच्यामध्ये घालूया आणि याला व्यवस्थित परतून घेऊया. ही फार महत्वाची टिप आहे. तेलात परतून घेतलेल्या या खोबऱ्याचा स्वाद याच्यामध्ये खूप सुंदर उतरतो. अजून एक महत्वाची टिप, याच्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून गोडा मसाला आणि 3 चिमूट हिंग. परफेक्ट गोड्या मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. खूप साऱ्या कंपनीजचा गोडा मसाला कमी क्वांटिटीमध्ये पण ऑनलाईन अवेलेबल आहे. 2 मिनिटं हा मसाला परतून बॉईल केलेली डाळ घालूया याच्यामध्ये. 2 टीस्पून धणेपूड. डाळफळाची चव ही थोडी आंबट गोड आणि तिखट असते. आंबटपणासाठी 5 ते 6 पीसेस आमसूल घालूया. हे जर अवेलेबल नसेल तर थोडी चिंच भिजवून 2 ते 3 टेबलस्पून चिंचेचं पाणी आपण याच्यामध्ये घालू शकतो. आता या आकाराचा गुळाचा तुकडा घालूया. याला आणखीन पातळ करून घ्यायचंय. 3 कप पाणी आपण याच्यामध्ये घालूया. कणकेचे तुकडे घालून आपण शिजवणार आहोत. शिजताना कणकेमुळे याला एक नॅचरल घट्टपणा येतो, त्यामुळे वरण थोडं पातळ ठेवायचंय. 2 टीस्पून मीठ घालूया. याला झाकून मंद आचेवर उकळत ठेवूया. हे बघा, कमीत कमी एवढं पातळ हे असलंच पाहिजे. आच मंद केलेली आहे आणि वर असं एक झाकण ठेवलंय. आता जी लावलेली कणिक आहे त्याचे 2 भाग करून घेऊया. एक भाग असा सुकी कणिक लावून पोळपाटावरती लाटून घेऊया, जशी आपण पोळी लाटून घेतो. पण एकदम पातळ नाही ठेवायची आहे, थोडंसं त्याला जाडसर ठेवायचं आहे. असं हे बघा, 2 ते 3 mm याचा थिकनेस आहे. आता सुरी वापरून याला असे कट द्यायचे आहेत. एका बाजूने याला असं कापून घेतलेलं आहे. आता फिरवून दुसऱ्या बाजूने पण कट करूया. डायमंड शेप मध्ये याला कट करूया. खूप मोठे ठेवायचे नाही हे पीसेस. उरलेली अर्धी कणिक आहे त्याला पण लाटून असे तुकडे करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व कणकेचे असे तुकडे कापून एका थाळीमध्ये ठेवलेले आहेत. आता उकळत्या डाळीमध्ये हे सगळे पीसेस आपल्याला घालायचे. एकत्र सगळे पीसेस घालायचे नाहीये, नाहीतर ते चिटकतील. हाताने असे वेगवेगळे तुकडे घालायचे त्याच्यामध्ये. सगळे पीसेस घातल्यानंतर एकदा असं हलवून घेऊया. आता याला झाकून शिजवायचं आहे कमीत कमी अर्ध्या तासासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला मंद असं हलवत राहायचंय. नाही हलवलं तर कणकेची जी फळं आहेत ती खाली लागू शकतात. आणि तुम्हाला जर वाटलं की वरण जास्ती घट्ट होतंय तर थोडं गरम पाणी आपण याच्यामध्ये घालू शकतो. आणखीन एक छोटा गुळाचा खडा मी याच्यामध्ये घातलेला आहे टेस्ट ऍडजस्ट करण्यासाठी. कणकेची फळं व्यवस्थित शिजली पाहिजे, कच्ची नको राहायला. ही डाळ आणि फळं याचं कॉम्बिनेशन म्हणजे डाळफळ, नाही का? डाळ थोडी घट्ट होती म्हणून थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर. घट्टपणा असा थोडा मीडियम ठेवायचा आहे, कारण जसं हे थंड व्हायला लागतं तसं आणखीन घट्ट व्हायला लागतं. हे गरमागरम वाढायचं आहे. सोबत कांदा, पापड आणि लोणचं. जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. वरती अशी मस्त तुपाची धार किंवा कच्ची घाणीच्या शेंगदाणा तेलाची धार. विदर्भामध्ये शेंगदाणा तेल घेण्याची पद्धत जास्ती आहे. तुमची पण ही डिश फेवरेट असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि देव्स किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की.